उघडा ना भाऊ. भाऊ मला सारखं खरचटलं तरी तुमचा जीव घाबरवतो. आणि आज असं का वाटतंय तुम्ही? एका गोष्टीमुळे एवढी वाईट झाले का मी? असं काय पाप केलंय मी? फक्त प्रेमच तर केलं की. भाऊ प्लीज दार उघडा ना. भाऊ प्लीज बाहेर या. काय असेल ते एकदा समोरासमोर बोलून घेऊयात. तुम्ही असं दार बंद करून आत नाही बसू शकत भाऊ. याला पाठ फिरवणं म्हणतात. आणि मी ज्या भाऊराव नाईकांना ओळखतो ते असे पाठ फिरवणाऱ्यातले नाहीयेत. भाऊ प्लीज बाहेर या. बस चाललं तेवढं लई झालं. आमच्या घरातल्यांना बोलायचा काही एक अधिकार नाही तुम्हाला. जावा निघा तुम्ही. धैर्य तुम्ही आता इथून जा. अहो मला माहितीये भाऊ माझ्यावर जास्त वेळ चिडून नाही राहणार. तुम्ही काळजी करू नका. मी मनवल त्यांना. तुमचा इथं अजून अपमान झालेलं मला नाही चालणार. त्यापेक्षा तुम्ही घरी जा. आता जातोय मी भाऊ, पण मी परत येईन. तुमच्याकडून आमच्या प्रेमासाठी होकार मिळवायला. आणि त्यावेळी जोपर्यंत तुम्ही होकार देत नाही ना, तोपर्यंत तुमच्या दरवाजातून हलणार सुद्धा नाही मी. आमचं प्रेम आहे एकमेकांवर, खरं प्रेम. आणि तुम्हाला आमच्या प्रेमासाठी मान्यता द्यायलाच लागल. आणि आमच्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही नक्की होकार देणार भाऊ. मी परत येईन भाऊ. येतो. भाऊ भाऊ प्लीज एकदा दार उघडा. माझं ऐकून तर घ्या की. भाऊ प्लीज एकदा ऐकून घ्या ना भाऊ.
आणि काय मग? कोण आहे? तुझा बंडू. आजच्या दिवशी जर मी तुमच्याकडे काय मागितलं तर द्याल? मी कोलॅबरेशनच्या कामाला गेले होते. हा, कदाचित दवाखान्यासमोरून जाताना वगैरे बघितलं असेल. जो तुझा आजचा वाढदिवस आहे की नाही, तो आमच्यासाठी लई 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 स्पेशल आहे बघ. एकदम खास. कोणी सांगावं, पुढच्या वाढदिवसापर्यंत तू परक्याची झाली नाही. लग्न करून ज्याच्या घरी जाशील कायमची तिकडचीच होऊन राहशील. म्हणून आजचा वाढदिवस जो आहे तो या घरातला शेवटचा वाढदिवस असेल. का असं वागलीस तू सावे? का